तर अखेर आज निवडणुकाच्या रणसंग्रामांची घोषणा झाली आणि ही घोषणा होताच राजधानी दिल्लीत आज अक्षरशः रणसंग्रामच सुरू झाला। निवडणुका जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच दिल्लीच्या रस्त्यावर राजकीय राडेबाजी पाहायला मिळाली। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा रोड शो गुजरात पोलिसांनी थांबवला। आचारसंहिता लागू झाल्याने केजरीवालांचा ताफा अडवण्यात आल्याचं गुजरात पोलिसांनी सांगितलं। गुजरातमध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे या घटनेचे जोरदार पडसाद राजधानी दिल्लीत उमटले। दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। त्यावेळी भाजप आणि आपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांवर दगडफेकही केली। आपच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, तरीही आपचे कार्यकर्ते हटत नसल्याने बराच काळ ही धुमश्चक्री सुरू होती। या प्रकरणी आपच्या नेत्यांविरुद्ध गुन्हेही दाखल झालेले आहेत। शांतिपूर्ण तरीके से हम लोग प्रोटेस्ट मार्च कर रहे हैं, अहिंसक तरीके से कर रहे हैं। ये कांग्रेस आपको बताने की जरूरत नहीं है, कांग्रेस और बीजेपी वाले मिले हुए हैं। ये सब आम आदमी पार्टी से डरे हुए लोग हैं। हम इनको बता देना चाहते हैं इस तरह की हरकत हम करने वाले नहीं। अभी आप देखिएगा आगे क्या होगा। पूरी कोशिश है गुजरात सरकार की कि भाई इनको वहां का उस मॉडल की रियलिटी जो मोदी साहब जो अपना क्लेम करते हैं उसकी रियलिटी देखने ना दी जाए, उसकी सच्चाई देखने ना दी जाए, उससे उसकी वजह से ये किया गया। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा काय होते आणि अगदी पहिल्याच दिवशी हा असा जोरदार रणसंग्राम दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळतो। काय सध्या वातावरण आहे दिल्लीमध्ये या सगळ्या राड्यानंतर? हेमाली, आपण बघतो की कोड ऑफ कंडक्ट सुरू झालेला आहे, लागलेला आहे आणि त्यानंतर आम आदमी पार्टीने अशा पद्धतीने आंदोलन केलं आहे। गुजरातमध्ये त्यांनी SMS पाठवले होते की गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे, म्हणून भाजपच्या विरोधात आंदोलन करायचं आहे, विरोध प्रदर्शन करायचं आहे, म्हणून ते भाजपा कार्यालयाच्या बाहेर आले आणि त्यानंतर आशुतोष जे आम आदमी पार्टीचे नेते ते चढले आणि त्यांनी तिथे भाजपचे जे पोस्टर्स होते ते तोडले आणि त्यानंतर आम आदमी पार्टीकडनं एक दगड, एक लाकडाची काठी होती ती भाजप पक्षात टाकण्यात आली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला, भाजप असेल आम आदमी पार्टीच्या दोन्ही बाजूने दगडफेक झाली, धुमश्चक्री मारली। यामध्ये पोलिसांनी मध्ये जमावाला पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा देखील वापर करण्यात आला होता। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली, मोदींच्या विरोधात झाली, अरविंद केजरीवालांच्या विरोधात झाली। पोलिसांनी नंतर दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांना पांगवलं, पण ह्यामध्ये मात्र भाजपचे कार्यकर्ते जखमी झालेले आहेत, 2 पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते देखील जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले। नक्की एकूणच अशा प्रकारे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडल्यानं हे नेमकं आता मतदारांपर्यंत कसे पोहोचणार आहेत, काय नेमका संदेश द्यायचा आहे हेच समजत नाहीये। धन्यवाद रश्मी, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीतून। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।